आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात उष्णतेचा कहर, 41 अंशावर तापमान, शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट। एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यातच उष्णतेने आपला अहंकार दाखवण्यास सुरुवात केली असून गेल्या 3 दिवसांपासून तापमानाचा आकडा सतत वाढत आहे। पहिल्या दिवशी 39, दुसऱ्या दिवशी 40 तर तिसऱ्या दिवशी 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत। दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत असून बाजारपेठांमध्येही वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे। पुढील मे महिन्यातही उष्णता आणखी किती वाढेल या चिंतेने नागरिक त्रस्त झाले आहेत। सकाळीच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात आणि दुपारी तर अंगाची लाही होत आहे। घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला डोक्यावर आग ओतली जात असल्याचा अनुभव येत आहे। उष्ण वाऱ्याचे फटके आणि वाढलेली तापमानाची पातळी यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून दवाखान्यात उष्णतेमुळे त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे। गत काही दिवसात विहिरीच्या पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीपुरवठा धोक्यात आलाय। एप्रिलमध्येच ही स्थिती निर्माण झाल्यामुळे मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करण्याची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे। उभ्या पिकांना पाणी कसे द्यायचे, जनावरांची तहान कशी भागवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। आधीच अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणाने त्रस्त असलेल्या शेतकरी वर्गावर आता दुष्काळाचे सावट गडद होऊ लागले आहे। आसमानी संकटातून सावरत असतानाच आता भीषण उन्हाळ्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने तातडीने पाणी टंचाई रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।